हाय हॅलो नमस्कार. तो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर खूप दिवस झालं माझे ब्लॉग पण येत नव्हते. खरं तर ब्लॉग काढलेले आहेत पण एडिट करून पोस्ट करायलाच वेळ नव्हता. तर आज मला साडी घ्यायची होती. मकर संक्रांत येते त्यामुळे मग मला साडी हवी होती. ब्लॅक कलरची हवी होती. माझ्याकडे बाकी कलरच्या आहेत पण ब्लॅक नव्हती. एक होती पण त्याला उदबत्ती लागल्यामुळे ती थोडी जळाली. त्यामुळं मग मी ती नाही यूज करत आता. पण इथं मी बघत होते साड्या, व्हरायटी खूप आल्या होत्या नवीन नवीन. पण मला याच्यामधून काठपदरामधून नव्हतं पाहिजे, सिल्कमधून पाहिजे होती. आता इथून पुढं सगळ्या मी सिल्कमध्येच साड्या घेणार होते. इथे हे दोघं जण चाललं होतं त्यांचं काहीतरी. मी माझी साडीतच गुंग होते बघण्यात. तर ही ब्लॅक कलरची हीच मी फायनल घेतली, ही जी माझ्या हातात आहे ती. आणि अजून एक प्लेनमध्ये ब्लॅक कलरची आणि त्याच्यावर वर्कवाला ब्लाऊज आहे. तर खूप स्वस्त आहे मूळचंदमध्ये. मी आत्तापर्यंतच्या सगळ्या साड्या मूळचंदमधून घेतल्यात. त्या 2 साड्या मी घेतल्या, पेमेंट वगैरे केलं आणि फक्त मला 1175मध्ये 2 साड्या पडल्यात. खूप व्हरायटी पण आहे मूळचंदमध्ये आणि खूप स्वस्त पण आहे. वापरायच्या साड्या किंवा बाकीच्या फंक्शनला वगैरे खूप मस्त साड्या आहेत तिथं. आणि माझं लग्न झाल्यापासून तर मी मूळचंदमधूनच सगळं काही घेते, घागरा, साडी, वेगवेगळं काय पाहिजे ते. तर इथं माझं पेमेंट चालू होतं करणं आणि वेगळं अजून काही घेतलंच नाही. मी साड्या घेतल्या आणि त्यावर 2-3 कानातले घेतलेत, बाकी काही घेतलं नाही आहे मी. तुळशीबागेत जायचं होतं पण तुळशीबाग सोमवारची बंद असते त्यामुळे मग तुळशीबागेत गेले नव्हते. या आता एवढ्या मस्त आहेत ना, यांनीच मला साड्या दाखवल्यात. आणि पिल्लू पण त्यांच्यासोबत खूप म्हणजे खूप खेळत होतं. म्हणजे सगळ्यांशीच खेळत होता तो, पण त्यांच्याकडे खूप राहिला तो. त्या खूप आवडल्या त्याला. त्यामुळे ह्यांचा आवर्जून व्हिडिओ काढला आहे. आणि तुम्ही इकडं मूळचंदमध्ये आले की त्यांच्याकडूनच तुम्ही साड्या बघा, कारण ते खूप मस्त दाखवतात, बोलतात पण खूप छान. आणि मी फायनली निघली आहे साड्या घेऊन. 2च घेतल्या पण खूप भारी वाटलं मला ते घेऊन, कारण मला ज्या पाहिजे होत्या त्याच भेटल्या तिथं. आम्ही चालत पुढं गाडी लावली होती पार्किंगला, त्यामुळं चालत आम्ही जात होतो तुळशीबागेच्या साईडने. हे दुकान पण मूळचंदचे खूप आहे तिथं, 2-3 आहेत. त्यामुळं आता मी पूर्ण बघीन कोणत्या दुकानात गेले होते, तुम्हाला सांगेन पुढच्या ब्लॉगमध्ये. त्याची मस्ती चालू होती, एवढी थंडी सुटली होती आणि त्यात हा टोपी पण घालू देत नव्हता. तर आम्ही चाललो होतो घरी. इथं रात्रीची ही लाईटिंग खूप छान वाटते, त्यामुळं मग मी हे शूट केलं आहे. तर आता घरी जाऊन मस्तपैकी मी घरी मसाले भातच लावला होता, त्यामुळं घरी जाऊन जेवून झोपायचं होतं. आणि नेमकं गाडीवर पिल्लू झोपलं. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.